डाएट करताय आणि पुलाव खाऊ वाटतोय, तर हा ज्वारीचा पुलाव एकदा नक्की ट्राय करा. ज्वारी स्वच्छ निसून ती 2 पाण्याने धुवून घ्यायची आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायची. दुसऱ्या दिवशी ते पाणी सर्व काढून कुकरमध्ये शिजायला घालायची. शिजताना त्यामध्ये ग्लासभर पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकर थंड झाल्यावर ज्वारीमधलं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे. आता इथं फोडणीसाठी मी ऑलिव्ह ऑइल वापरलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे, थोडेसे जिरे आणि मी इथं काजू टाकलेले आहेत. उभा कापलेला कांदा, हिरवी मिरची चांगलं 5 मिनिटं परतून घ्यायचं. मग टाकायच्या तुमच्या आवडीच्या भाज्या. मी इथं वाटाणे, भिजलेली सोयाबीन, उभे कापलेले गाजराचे तुकडे आणि टाकलेलं आहे पनीर. आता चवीपुरतं मीठ, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. हे 5 मिनिटं परतून आपल्याला याची 10 मिनिटं वाफ घ्यायची आहे. मसाले आणि भाज्या छान परतूस तोपर्यंत. आता इथं छान आपल्या भाज्या परतलेल्या आहेत आणि भाज्यांना कलर पण छान आलेला आहे. आता ह्यामध्ये टाकायची आहे शिजलेली ज्वारी. शिजलेली ज्वारी टाकल्यावर 10 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. हिरवीगार कोथिंबीर टाकून आणि तयार झालेला आहे आपला हा ज्वारीचा पुलाव. तुम्ही डाएट करत असताना तुमचे मित्र-मैत्रिणी डाएट करत असतील तर त्यांच्यासोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि एक लाईक नक्की करा.